माझे आजोबा शेखजी मोहम्मदजी बेलदार हे स्वातंत्र्याची जी चळवळ होती त्याची बऱ्याचशा चळवळी होत्या. त्याच्यामध्ये एक होते रेशमी रुमाल. रेशमी रुमाल या चळवळी ते खानदेशी विभागाचे हेरकर होते. जेव्हा मराठ्यांनी एकजुटीने मुंबई महाराष्ट्राच्या वाट्याला खेचून आणली, त्याच वेळी ते म्हणायचे, शेजारच्या राज्यामध्ये एक मीटिंग झाली, गुप्त मीटिंग. त्याच्यामध्ये एक निर्णय घेण्यात आला की मराठा जरी मुंबईच्या सिंहासनावर विराजमान झाला असला तरी याच्या पुढे कोणत्याही परिस्थितीत कधीही त्याला दिल्लीच्या सिंहासन परत पोहोचून द्यायचा नाही, आणि एखादा जर पोहोचला तर त्याला टिकून द्यायचा नाही. हा ऍक्च्युअल फॅक्ट आहे. आणि दुसरा निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्राचे जे अति महत्वाचे अति मोलाचे जे मालमत्ता आहे आणि जो व्यापार आहे तो कसा आपल्याकडे यावा आणि आपल्या माणसाकडे राहावा याच्याबद्दल विचार करण्यात आला. निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्राचा जो मराठी माणूस आहे, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, कोणत्याही समाजाचा मराठी माणूस त्यांनी फक्त हमालीच करावी, हा निर्णय घेण्यात आला. आणि त्याच्यावर आज परत ते कार्यरत आहे. त्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि आपली माणसं जास्तीत जास्त सुशिक्षित कशी व्हावी आणि मार्केटचा जास्तीत जास्त भाग आपल्याकडे कसा यावा याच्याबद्दल आपण विचार करू.